बेभान प्रेम आहे. तुम्ही खूप लकी आहात जे अर्जुन तुमच्यासोबत काम करतोय. प्लीज अजिबात लाजू नका. एन्जॉय द पार्टी. तुम्ही माया मॅडम आहात ना? हां, तुम्ही माया मॅडमच आहात. मी तुम्हाला टीव्हीवर बघितलंय. प्लीज प्लीज एक सेल्फी. ओके ओके, थँक्यू. एक सेकंड. हॅलो, आय एम सॉरी, मी तुम्हाला वाट बघायला लावली. तुमच्यासाठी गरमागरम भजी. ओके, नका खाऊ. कसा दिसतोय मी? मी 2 मिनिटात जाऊन येतो. ओके प्लीज. ही माया तर ना हॉटनेसची देवी आहे. हॅलो एव्हरीबॉडी, एक्सक्यूज मी. अरे, एक सुंदर मुलगी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही काय करताय? थँक्यू सो मच एव्हरीवन की आज तुम्ही माझ्या आई वडिलांच्या अॅनिव्हर्सरीला आमच्या सोबत आहात. 25 वर्षापूर्वी पाण्याच्या टाकीवर सुरू झालेलं प्रेम आणि सुमनची प्रेम कहाणी, आणि 25 वर्षांनंतरही बघा जरा तुम्ही, अजूनही तसंच टवटवीत आहे त्यांचं प्रेम. आजकालच्या युगात जिथे प्रेम मस्करीचा विषय होतो, तिथे प्रेम आणि सुमनचं प्रेम अजूनही तसंच आहे. हा, आता कधी कधी एक्स्ट्रा वागतात, पण आपण तर भारतीय आहोत ना, आपल्याला एक्स्ट्रा गोष्टी खूप आवडतात. थँक्यू सो मच आई बाबा. आजपर्यंत जे मी प्रेमाबद्दल ऐकलंय, समजून घेतलंय, ते सगळं तुमच्याकडूनच. हॅपी अॅनिव्हर्सरी सुमन आणि प्रेम. लेट द पार्टी बिगिन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हाय. हाय. लेट्स डान्स. नो थँक्यू. अहो या ना. हो आलो दादा. आता सॉरीच्या पुढे काय बोलू मला नाही कळत, तुम्हीच सांगा. बाबा, आय एम सॉरी ना. हा, इट्स ऑल राईट. पण माफी तेव्हाच मिळेल जेव्हा तू चूक सुधारशील. म्हणजे काय? ही गोष्ट तू आणि अर्जुनने सुरू केली होती, आता संपवणार सुद्धा तुम्हीच. प्रॉब्लेम काहीच नाहीये. इनफॅक्ट तुमची जोडी खूप चांगली आहे. माझं नीट ऐक, पण जोडी एकाने तयार होत नाही ना, त्यासाठी दोघांचं असणं गरजेचं असतं. कळतंय का तुला? काय ठीक आहे, त्याच्याशी बोल जा.
माया, माया, तुमच्या हातातून रक्त? आज तर मजा आली खूप डान्स करायला. खूप वर्षांनी आपण असे नाचलो ना. खरंच मी तर मनसोक्त नाचून घेतलंय. हो, आज पार्टीत खूप मजा आली ना. ऑफकोर्स. मजा तर खूप आली, पण आता दमलोय. आज आई बाबांच्या मध्ये मी झोपणार. ओ हॅलो, तुझा बर्थडे आहे का? हे बघ, आज माझी टर्न आहे तर मीच झोपणार. ओके? ओ हॅलो, असं का म्हणतेस? मी तुझ्या नाकात ठोसा मारेन बर का. अगं पण का? का काय विचारतोयस? मी मोठी आहे थांबा ना. थांबा साची, जोवर तू दिलेला शब्द पूर्ण करणार नाहीस ना, आमच्या सोबत झोपायचं नाही. बाबा. हो. आता कोणता शब्द दिला हिने? अर्जुनला आय लव्ह यू म्हणण्याचा. साची, जर प्रेम करताना लाज वाटली नाही तर आय लव्ह यू म्हणताना का लाज वाटायला हवी? एनिवेज, आता पुढे काय करायचंय? माझ्याकडे प्लॅन हो. नाहीये. हा, हे बघा साची, जोवर तू त्या बावळटाला आय लव्ह यू म्हणणार नाहीयेस तोवर तू आणि तुम्ही दोघंही आमच्या सोबत झोपायचं नाही. क्लिअर? हाऊ रोमॅन्टिक. ओ हॅलो, प्रेम एकाने करायचं, शिक्षा दुसऱ्याने भोगायची. हो. साची, तू त्या बावळटाला आय लव्ह यू बोलून ये, नाहीतर मीच बोलून येतो. ओय, खाली बस, खाली बस. मी त्या बावळटाला आय लव्ह यू नक्की म्हणेन उद्या. अगदी नक्की 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 नक्की? 100% म्हणेन मी. उद्या मला त्या बावळटाला आय लव्ह यू म्हणण्यापासून कोणीच नाही अडवू शकत. कोणीच नाही. जेव्हा काटा उतरण्याची हिम्मत करतो तेव्हा त्याला काढून फेकून द्यायला हवा. उद्या. ओके? उद्या मी तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलणार आहे. पण मी बोलायचं कसं? हा, मी तुला हे बोलणार आहे की माझ्यासारखी मुलगी ना तुला आयुष्यात कधीच नाही मिळणार. शी, हे किती बकवास आहे साची. हे खूप नाटकी आहे. नाही, काहीतरी वेगळा विचार कर. हा, उद्या मी तुला हे बोलणार आहे की तू जेवढं स्वतःला ओळखतोस ना त्यापेक्षा खूप जास्त मी तुला ओळखते. इनफॅक्ट जेवढं मी तुला ओळखते ना तेवढं तुला अजून कोणीच नाही ओळखत. बावळट. हा, हे बरोबर आहे. एक सेकंड. नाही, महत्वाची गोष्ट तर राहिलीच. बघ, महत्वाचा पॉइंट हा आहे की मला तुला हे सांगायचंय की
की आय लव्ह यू 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 आय लव्ह यू. काय साची, घरी तू डोकं खातेस आणि ऑफिसमध्ये राणी माशी भज करते. राणी माशी? राणी माशी? माया, माया, तुम्ही मला फोन केलात या गरीबाला सकाळी सकाळी? कसं काय? मी तुला फोन नाही करू शकत. हा यान नाव बदलून तर बोलत नाहीये ना? हो, नक्कीच फोन करू शकता, बोला ना. लवकर ऑफिसला ये, संध्याकाळच्या इव्हेंटची तयारी बाकी आहे. संध्याकाळचा इव्हेंट? कोणता इव्हेंट? जे फोटो काढले होते ते आज मीडिया समोर प्रेझेंट करायचे आहेत. कालचं फोटोशूट? मला वाटतं तुम्ही एकदा बघितले असते कसे झालेत, काय हवंय, एकदा नजर फिरवली तर. मला गरज नाही वाटत. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. का? आय मीन, असा कोणावर विश्वास ठेवायचा नसतो, हो ना? म्हणजे मी तुझ्यावर विश्वास ठेवणं चुकीचं आहे? नाही नाही, ऑफकोर्स तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायला हवा. मी अगदी विश्वास ठेवण्यालायक माणूस आहे, पण तुझ्या कामावर विश्वास नाहीये की माझ्या निर्णयावर? नाही, ते काय ना, मला माझ्या नशिबावर विश्वास नाहीये. कधी दगा देतं कळतच नाही. आता तुझं नशीब माझ्या हातात आहे अर्जुन, आणि माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ओके, ठीक आहे, मग ऑफिसमध्ये भेटूया. मायाने मला सकाळी सकाळी फोन केला. काय चाललंय काय मॅडम? साची, बोल साची. अरे वा, आज मी फोन करायच्या आधीच तू उठलास? कसं काय? ते काय ना, मला नवीन अलार्म क्लॉक मिळालंय. बरं ऐक, मला ना तुझ्याशी एक खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे. ते आता नाही, आता मला उशीर होतोय. आपण नंतर बोलूयात, ओके? नंतर संध्याकाळी, प्रॉमिस. बाय. ओके, बाय. हा, तर मी हे म्हणत होते की तू संध्याकाळी भेटशील ना, तेव्हा मी तुला सांगेन. आत्ता नाही सांगू शकत, यु नो, खूपच महत्वाची गोष्ट आहे. पण तू संध्याकाळी नक्की येशील ना? प्रॉमिस. हा अर्जुन, लेट नको होऊस. ही गोष्ट जी मला तुला सांगाय. बाबा, लटकवलं ना त्याने तुला? नाही, असं काही नाहीये. ते माझं सगळं प्लॅनिंग झालंय, सगळं सेट आहे बाबा. मी संध्याकाळी बोलणारच आहे त्याला. कूल कूल. हा, शुभ आलेच मी. मला वाटतं शुभ बोलवतोय मला. लगेच जाऊन येते. तुम्हाला तुमचं ब्रीफ लक्षात आहे? वेडेपणा, पॅशन. आणि पॅशन फक्त आपलं असू शकतं, कोणा दुसऱ्याचं नाही. म्हणूनच जेव्हा हे फोटोज बघाल तेव्हा माझं पॅशन नीट लक्षात ठेवा. इनफॅक्ट जेव्हा ही पूर्ण कव्हर स्टोरी पाहाल ना, तेव्हा ती माझ्या नजरेने पहा. माझा विश्वास आहे आपला दृष्टिकोन एकच असेल. आय होप सो. मी पूर्ण ब्रीफ तुमच्याप्रमाणेच केला आहे, फक्त एक छोटासा चेंज आहे. काय? मॉडेल. प्रिया,
ओ माय गॉड, हे अर्जुननी काय केलं? माया मॅडमचा फोटो. आता माया मॅडम सोडणार नाही याला. ह्याचा जॉब तर जाईलच, सोबत इव्हेंटही कॅन्सल होईल. जिला हद्द माहीत नाहीये, जी कुठल्याच बंधनात राहत नाही. बंधन जे प्रेमाचा रंग घेतं, प्रेम जे विश्वासावर टिकून आहे, आणि विश्वास जो सगळ्यांपेक्षा महत्वाचा आहे, आणि इच्छा ज्यात जिद्द आहे. जी सगळीकडे असेल पण सापडणार कुठेच नाही, तिला जिद्द म्हणतात. आणि जिद्द जी मरणापर्यंत पोहोचवते. आणि एका मरणानंतर एक नवीन जन्म, त्याला वेडेपणा म्हणतात. असा वेडेपणा ज्याला भान नाही पण बेभान आहे. अशी जिद्द जिला भान नाही तर बेभान आहे. मी मॉडेल चेंज केली आहे, पण यात चूक तुमची आहे. कारण तो वेडेपणा, ती जिद्द फक्त तुमच्यातच आहे. मी आजवर अशी मुलगी नाही पाहिली जे कोणतं काम करते ते पूर्ण मनापासून करते. तिला जे हवंय ते ती मिळवूनच राहते, मग ते कसंही मिळवेल. आणि या कॅम्पेनसाठी तुमच्यापेक्षा बेटर मॉडेल कोणी असूच शकत नाही. मला एवढंच बोलायचं होतं. जर तुम्हाला आवडलं नसेल तर मला आवडलं. खरंच थँक्यू. फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे. ऑफकोर्स प्रॉब्लेम तर होणारच होता. बोला ना, काय आहे? यात फक्त जिद्द नाहीये. ही जिद्द नाहीये. ही एक अशी जिद्द आहे जिला कसलंच भान नाही, बेभान आहे. बेभान प्रेम, बेभान राग, बेभान विश्वास, बेभान सक्सेस, बेभान. माया, हे हाताला काय झालं? बेभान वेडेपणा. काय? आपली थीम आहे बेभान. आपली कवर स्टोरी आहे बेभान प्रेम हे. गेट टू वर्क. अजून बघणार का?